हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी या सिरीजमधला आजचा आपला पार्ट आहे 14. लर्न विथ पिक्चर्स म्हणजे चित्रांच्या मदतीने शब्दार्थ जास्तीत जास्त कसे लक्षात ठेवायचे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला वर्ड आहे आपल्याकडे स्नॅप. स्नॅपचा अर्थ होतो टू टेक अ क्विक फोटोग्राफ ऑफ समबडी ऑर समथिंग. टू टेक घेणे, अ क्विक फोटोग्राफ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे किंवा गोष्टीचे पटकन छायाचित्र घेणे किंवा पटकन फोटो घेणे, याला म्हणायचं स्नॅप. मित्रांनो, तुम्ही स्नॅपचॅट वगैरे ॲप वगैरे ऐकले असतील. त्याच स्नॅपचॅट ॲपला लक्षात ठेवून या स्नॅप या शब्दाला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता एक्झाम्पल बघा, अ टुरिस्ट स्नॅप द प्लेन ॲज इट क्रॅश. अ टुरिस्ट बघा, पर्यटकाने, टुरिस्ट म्हणजे पर्यटक, स्नॅप म्हणजेच पटकन फोटो घेतला, सिंपल पास्ट आहे. द प्लेन ॲज इट क्रॅश, जसं बघा या चित्रामध्ये हे प्लेन क्रॅश झालंय म्हणजेच कोसळलंय, ते कोसळताच्या क्षणाचं एका पर्यटकाने ते चित्र घेतलं. या चित्रामध्ये पाहू शकता हे प्लेन आहे आणि या प्लेनचा एका पर्यटकाने येथे जमलेल्या लोकांनी काय केलंय, त्याचा स्नॅप घेतलाय, त्याचा फोटो घेतलाय. ओके, पुढचा बघा स्प्लेंडेड. स्प्लेंडेडचा अर्थ एक्सलंट और ब्युटिफुल अँड इम्प्रेसिव्ह. एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट, ब्युटिफुल सुंदर, इम्प्रेसिव्ह म्हणजे आकर्षक. आता बघा, उत्कृष्ट, सुंदर किंवा प्रभावी. मित्रांनो, नॉर्मल एखाद्या व्यक्तीला तुम्ही ब्युटिफुल आहात, इम्प्रेसिव्ह आहात हे सांगण्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्प्लेंडेड हा शब्द वाटला तर तो कसा एकदम प्रभाव टाकणारा वाटेल. म्हणून बघा या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता हे आपली परिणिती चोप्रा आणि तिचा जो हसबंड आहे, या दोघांनी कसे स्प्लेंडेड कपडे घातलेत आणि परिणिता चोप्रा एकदम स्प्लेंडेड, उत्कृष्ट, सुंदर अशी दिसते. बघा, यू लुक स्प्लेंडेड इन दॅट आउटफिट. आउटफिट म्हणजेच काय, तर जो ड्रेस आहे ना त्या ड्रेसला आउटफिट म्हणू शकता. आता तिचा हसबंड तिला म्हणतोय की तू या आउटफिटमध्ये, या ड्रेसमध्ये स्प्लेंडेड दिसते, उत्कृष्ट, सुंदर किंवा प्रभावी अशी दिसते. या चित्राला लक्षात ठेवा आणि स्प्लेंडेड शब्दाला लक्षात ठेवा. पुढचा बघा डायग्नोसिस. The art or act of identifying a disease from its sign and symptoms. बघा, आर्ट म्हणजे कला, ऍक्ट म्हणजे कृती, आयडेंटिफाय ओळखणे, डिसीज म्हणजे रोग किंवा आजार, साइन म्हणजे चिन्ह, सिम्पटम म्हणजे लक्षणं. म्हणजे रोगाची चिन्ह किंवा त्याच्या लक्षणांवरून रोग कोणता झाला ही ओळखण्याची कला किंवा कृती, त्याला डायग्नोसिस म्हणतो. मराठीमध्ये एकच छोटा शब्द येतो डायग्नोसिसला, त्याचा अर्थ होतो निदान लागणं, रोगाचं निदान लागणं. बघा, द डायग्नोसिस वॉज डेव्हस्टेटिंग. डेव्हस्टेटिंग म्हणजेच नाशकारक. ही हॅड कॅन्सर म्हणजे त्यांना कॅन्सर होता, हे एक निदान लागलेलं होतं आणि निदान कसं, डेव्हस्टेटिंग, एकदम नाश करणार, उद्ध्वस्त करणार होतं. आता चित्रामध्ये पाहू शकता शरद पवार आहेत. या शरद पवार यांना कॅन्सरचं डायग्नोसिस झालेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही पाहू शकता त्यांना डायग्नोसिस झालंय, काय निदान झालंय, बाबा या व्यक्तीला कॅन्सर आहे. ओके, पुढचा बघा नॅस्टी. फेरी अँग्री ऑर फायलंट. फेरी अँग्री, अँग्री म्हणजेच रागावलेला, फायलंट म्हणजे हिंस्र किंवा क्रूर. बघा, तिटकारा उत्पन्न करणारा किंवा चिडखोर. चित्रामध्ये पाहू शकता हा माणूस, त्याला कोणाचा तरी कॉल आलाय आणि लगेच तो चिडलाय म्हणजेच काय, नॅस्टी, अँग्री झालाय, फायलंट झाला. बघा, आय रिसिव्ड अ नॅस्टी फोन कॉल. या बघा, मला एक नॅस्टी फोन कॉल आलाय म्हणजेच तिटकारा उत्पन्न करणारा किंवा मनामध्ये चीड निर्माण करणारा एक कॉल आला. मग नॅस्टी म्हणजेच काय, तर चीड निर्माण करणार. मित्रांनो, बऱ्याच वेळा रस्त्यामध्ये येऊन जात असताना तुम्हाला एक कचऱ्याचा ढीग साचलेला असतो, कचऱ्याचा दुर्गंधीयुक्त वास येतो. त्यावेळेला तुम्ही म्हणता की नॅस्टी स्मेल यायला, एकदम घाण तीव्र असा त्याचा वास येतोय जो की तुम्हाला राग निर्माण करतोय. ओके, पुढचा बघा सपर. सपरचा अर्थ द इव्हनिंग मील, रात्रीचं जेवण. अन इव्हेंट इन विच पीपल कम टुगेदर टू ईट इन द इव्हनिंग. रात्रीचं जेवण ज्यामध्ये लोक एकत्र येतात जेवणासाठी. बघा, आय विल हॅव इन्स्टंट नूडल फॉर सपर. बघा, फॉर सपर, फॉर म्हणजे साठी. मी रात्रीच्या जेवणासाठी इन्स्टंट नूडल म्हणजेच लगेच तयार होणारे नूडल खाईल. मग सपर कसा लक्षात ठेवा, या नूडलला लक्षात ठेवा आणि रात्रीच्या जेवणाला लक्षात ठेवा, त्याला सपर असं म्हणतात. ओके, तुम्ही इव्हनिंग मील किंवा डिनर वगैरे म्हणता ना, त्याच्याशी अल्टरनेट हा शब्द सपर येतो. ओके, पुढे बघा ब्लेझिंग. मित्रांनो, रूट वर्ड येतो BLAZD. ओके, आता ब्लेझिंगचा अर्थ बघा, टू बर्न विथ ब्राईट स्ट्रॉंग फ्लेम. बघा, बर्न जळणे, ब्राईट तेजस्वी, स्ट्रॉंग तीव्र, फ्लेम म्हणजेच ज्वाला, म्हणजे तेजस्वी, झगझगणारा, प्रखर ज्वालांमध्ये जळणे, आगीत धडधडणे, त्याला ब्लेझिंग म्हणू शकता. ओके, आता चित्रामध्ये पाहू शकता सगळीकडे जंगलामध्ये आग लागलेली आहे. म्हणजे आग कशी थोडीशी आहे का, नाही, ब्लेझिंग आहे, प्रखर ज्वालांमध्ये जळत आहे, आगीत धडधडत आहे. बघा,
आय सॉ अ फायर ब्लेझिंग अंडर द ट्रीज. मी या जंगलामध्ये लागलेलं जो आग आहे, एक धगधगणारी आग आहे, ती एक पाहिली. ओके, पुढे बघा सेज. सेजचा अर्थ अ प्रोफाउंडली वाईज पर्सन, म्हणजे ऋषी, ज्ञानी पुरुष, शहाणा माणूस, सुज्ञ मनुष्य, त्याला सेज म्हणायचं. चित्रामध्ये बघा हे सेज आहेत. ओके, एक ऋषी आहेत, ज्ञानी आहेत. ओके, द सेज ऑफ द इंडियन ट्राईब वॉज एबल टू हील द बॅडली वॉन्डेड मॅन. बघा सेज म्हणजे ऋषी, ऑफ द इंडियन ट्राईब, ट्राईब म्हणजे जमात, भारतीय जमातीमधले असणारे हे ऋषी आहेत. हे वॉज एबल टू म्हणजे ते सक्षम होते, हील म्हणजे बरे करणे, बॅडली अत्यंत वाईटरित्या, वॉन्डेड मॅन, वॉन्डेड म्हणजेच जखम. हे जे संत ऋषी होते यांच्याकडे जडीबुटी होती आणि त्या जडीबुटींचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या वॉन्ड, जखमा ते हील करत होते. मग सेज कोण, तर हे ऋषी, यांना तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा बघा बिविल्डर. बिविल्डरचा अर्थ टू कन्फ्यूज अँड सरप्राईज. कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला, सरप्राईज आश्चर्यचकित झालेला. बघा गोंधळात टाकणे, गोंधळवणे किंवा चक्रावणे किंवा आश्चर्यचकित करणे, मती गुंग करणे, याला तुम्ही बिविल्डर म्हणू शकता. बघा आय वॉज कम्प्लिटली बिविल्डर्ड बाय हिज सडन चेंज ऑफ मूड. आता हा माणूस बघा अचानकपणे त्याचा मूड बिघडला. याच्यामध्ये बघा चित्रामध्ये केस लगेच वाढवले, इकडे कमी केले, दाढी वाढवली, लगेच इकडे त्याला वाटलं की प्रोफेशनल ड्रेसिंग केले, लगेच त्याला वाटलं स्टायलिश कोट घातला. म्हणजे हा जो माणूस आहे ना, बिविल्डर करतोय, सगळ्याला गोंधळून टाकतोय, चक्रावून टाकतोय. ओके, बघा ना, आय वॉज कम्प्लिटली बिविल्डर, मी पूर्णपणे गोंधळून गेलो, बाय हिज सडन चेंज ऑफ मूड, सडन अचानकपणे त्याचा मूड चेंज झाल्यामुळे मी अचानकपणे गोंधळून गेलो. पुढचा वर्ड बघा टेम्पर. इफ यू हॅव अ टेम्पर यू गेट अँग्री व्हेरी इझिली. म्हणजेच तुमच्याकडे टेम्पर म्हणजेच राग आला त्यावेळेला तुम्ही कसे होता, टेम्पर होता, संतापता. म्हणजेच कसे, संतापाकडे असणारा कल किंवा माणूस जो लवकर रागवतो, शीघ्रकोपी माणूस असतो, त्याला आपण टेम्पर असं म्हणतो, रागीट. आता सलमान खानकडे बघा कशा पद्धतीने त्याचा चेहरा बघा एकदम रागात आला. बिग बॉस मधला कदाचित हा सीन आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवतोय त्या कंटेस्टंटकडे आणि एकदम डोळे वगैरे एकदम भयंकर, टेम्पर झालाय. ओके, यू मस्ट लर्न टू कंट्रोल युअर टेम्पर. आणि मग त्याचे वडील म्हणतात यू मस्ट लर्न, तुला शिकावंच लागेल, टू कंट्रोल युअर टेम्पर, तुला तुझ्या रागावरती कंट्रोल करायचे, नियंत्रण मिळवायचे. पुढे बघा स्वेअर. स्वेअरचा अर्थ हॅव्हिंग टेकन अँड ओथ. ओथ म्हणजेच शपथ घेणे. ओके, टू मेक अ सिरियस प्रॉमिस, एक गंभीर शपथ घेणे. मित्रांनो स्वेअरचा अर्थ होतो शपथ घेणे, ओथचा अर्थ सुद्धा शपथ घेणे. ओथ केव्हा वापरतात, ज्यावेळेला एखादा प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री, एखादा आमदार, खासदार शपथ घेतो ना, त्यासाठी ओथ हा शब्द वापरतात. ओके, असे महत्वाचे शब्द लिहून सुद्धा घ्यायचा. गंभीर वचन देणे किंवा शपथेवर सांगणे त्याला स्वेअर म्हणायचं. बघा आय स्वेअर आय वोंट टेल एनीवन युअर सिक्रेट. आता हे बघा दोन मैत्रिणी आहे, ही दोन मैत्रिणीपैकी ही येल्लो ड्रेसवाली तिला म्हणते आय स्वेअर, मी शपथ घेते, आय वोंट टेल युअर सिक्रेट, मी तुझे सिक्रेट कुणालाही सांगणार नाही. ओके, पुढचा बघा कस. कसचा अर्थ टू से वर्ड्स दॅट आर नॉट पोलाइट बिकॉज यू आर अँग्री. टू से वर्ड शब्द बोलणे, दॅट आर नॉट पोलाइट, जे शब्द की पोलाइट नाही आहेत, नम्र नाही आहेत, बिकॉज यू आर अँग्री, कारण तुम्ही अँग्री झालात, रागावला. शाप, त्रासदायक व्यक्ती किंवा प्राणी, त्याला कस म्हणू शकता. बघा ही कस द पेडिस्ट्रियन फॉर गेटिंग इन हिज वे. बघा ही कस, आता हा बस मधला ड्रायव्हर, या ड्रायव्हरनी कुणाला, या पेडिस्ट्रियनला, पेडिस्ट्रियन महत्वाचा शब्द बरं, पेडिस्ट्रियन म्हणजे पादचारी, म्हणजे रस्त्यावरून पायी पायी जाणारे जे लोक असतात ना, त्याला पेडिस्ट्रियन म्हणतात. त्या ड्रायव्हरने त्या पेडिस्ट्रियनला बघा कस केला, म्हणजे शाप दिला. फॉर गेटिंग इन हिज वे, त्याच्या रस्त्यामध्ये येऊ लागले म्हणून त्याने त्याला कस केला. याच्यासाठी मित्रांनो एक दुसरा वर्ड सुद्धा आहे शापसाठी, CURSE. कर्स म्हणजे शाप देणे, आणि आशीर्वाद देण्यासाठी बून म्हणू शकता किंवा ब्लेस शब्द म्हणू शकता, विरुद्धार्थी. पुढचा बघा रॉब्ड आउट. रॉब्ड आउटचा अर्थ बघा टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली, स्पेसिफिकली, किल, मर्डर. बघा पूर्णपणे नष्ट करणे, एखाद्याला किल करणे, मारून टाकणे, त्याचा मर्डर करणे, किंवा टू रिमूव्ह विथ रबर, रबरच्या मदतीने एखादी घासून टाकणे, त्याला तुम्ही रब्ड आउट म्हणू शकता. म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे, विशेषतः खून किंवा रबराने एखादी गोष्ट काढून टाकणे, त्याला रब्ड आउट म्हणू शकता. एक्झाम्पल बघा ही वॉज रब्ड आउट बाय द माफिया. माफिया गँग कडून त्याचा रब्ड आउट केला, खून केला. पुढे ही रब्ड आउट द रायटिंग, त्या व्यक्तीने जेवढं काही लिहिलं होतं ना ते खोड रबरने खोडून टाकलं, त्याला सुद्धा रब्ड आउट म्हणू शकता. ओके, पुढचा शब्द बघा बोदर. बोदरचा अर्थ होतो टू अनॉय, गिव्ह ट्रबल, टू पेस्टर. अनॉय म्हणजे चिडीस आणणे, गिव्ह ट्रबल म्हणजे अडचणीत आणणे, पेस्टर म्हणजे सतावणे. मराठीत अर्थ बघा
त्रास देणे, घाबरून देणे, एखाद्याला सतावणे, त्याला बोदर म्हणायचं. ओके. आय डोंट वॉन्ट टू बोदर यू. आता ही मधले बघा, मिडल मधली मुलगी जोरजोरामध्ये गाणं म्हणते आणि दोघांनीही, इकडे मुलगा इकडे मुलगी, दोघांनी कानामध्ये बोट घातलेले आहेत आणि दोघं म्हणतायत की बाबा मला तुझ्या गाण्याचा त्रास होतो. तरी सुद्धा ही म्हणते आय डोंट वॉन्ट टू बोदर यू, मला काय तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये, मी तर माझं गाणं म्हणत आहे. ओके. तर मित्रांनो, हे होते आजच्या सेशनमधले अत्यंत महत्त्वाचे व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.